औसा तालुका विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य शक्ती सेनेचे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे एकमेव उमेदवार उच्च शिक्षित BJ तरुण तडफदार नौशाद इक्बाल शेख यांची लातूरमधून लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातून उमेदवार आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार आज यांच्याकडे आपण जाणून घेऊ की बाबा तुमची औषधाच्या भूमिकेबद्दल काय भूमिका असेल. औषधात 3,000 कोटी रुपये आले का, त्यांनी विकास केला का, ते तुम्ही सांगा. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या चॅनलचं माझ्या पार्टीच्या वतीने माझ्या वतीने आभार व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता तुम्ही प्रश्न विचारलात की 3 कोटी आले का आणि औषधाचा विकास झाला का, आणि या ठिकाणी माझी एक उमेदवार म्हणून, एक अल्पसंख्याक उमेदवार म्हणून माझी काय भूमिका आहे. सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, 3 करोड आले का, 3 करोड त्यांनी आणलं. 3 करोड देणारा त्यांचा कोण आहे मंत्री, ते कोणाचे प्रिय होते सर्वांना माहिती आहे, औषधांना माहिती आहे, लातूर जिल्ह्याला माहिती आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पटापट आपल्या ज्या ठिकाणी फायदा होईल त्या ठिकाणी पुढं मतदारसंघामध्ये मत घेण्यासाठी फायदा होईल त्या ठिकाणी त्या क्षेत्राचा विकास त्यांनी केला. आणि त्यांच्या जवळच्या आजूबाजूच्या बगलबच्चांना त्यांनी स्टँड केलं. त्यांनी 19 कंपन्या काढल्या. त्या कंपन्या कोणाच्या आहेत हे काय सांगण्याची गरज नाही आहे. पत्रकार साहेब, मी एक पत्रकार आहे, तुम्ही एक पत्रकार आहात. सुधार मतदारांना हे सर्व माहिती आहे आणि सुधार मतदान हे आत्ता सध्या ह्या ठिकाणी हे बघणार आहे. कारण का, एक मुस्लिम उमेदवार म्हणून मी या ठिकाणी या औसा क्षेत्राच्या सर्व विधानसभा परिक्षेत्रातील सर्व माझ्या बहुजनांना, मुस्लिमांना या ठिकाणी हे सांगू इच्छितो. या ठिकाणी या भाजपा पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका मुस्लिमाविरोधात का आहे, आणि लोकसभेमध्ये आम्ही या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या लोकसभेमध्ये सर्व प्रतिनिधींना भरून झाडून मत केलं आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं. त्यांनी देखील आमच्यासोबत काय कुठं कोणत्या वेळेस कोणत्या प्रसंगामध्ये का उभं राहिले नाही हे या ठिकाणी सांगायचे मला असं वाटतं. मतदारसंघात विकास झाला का? विकास झाला, आम्ही नाही म्हणत विकास झाला नाही, पण विकास होऊन सुद्धा या ठिकाणी पवारसाहेब जाग्यावर नाहीत. ज्यावेळेस आचारसंहिता लागली तेव्हापासून जे पळत आहेत, तुम्ही बघा. एक माजी आमदार म्हणून आमदार कसा असावा, मोबाईल चालू असावा. त्यांचा मोबाईल आचारसंहिता चालू झाल्यापासून बंद आहे. आत्तासुद्धा तुम्ही लावून बघा, बंद आहे. प्रतिनिधीचा मोबाईल बंद असल्यावर जनता, सामान्य माणूस फोन लावायचा कुणाला? म्हणजे सोयीनुसार फोन चालू करता, सोयीनुसार राजकारण करता. या ठिकाणी औषधामध्ये सुद्धा काही टक्केवारीचं प्रमाण झालेलं आहे, यावर तुम्ही सांगा काही. टक्केवारी हे बघा, टक्केवारीच्या वरतीच सर्व काही चालतं आहे आणि राजकारण तिथूनच एक नवं पुनर्जन्म होतं राजकारणाचं. बरं, अजून प्रश्न असा होता की आपल्या औषधातल्या मुख्य चौकातून उड्डाणपूल होणार होता, तो झाला नाही, त्याचं काय कारण आहे? तो उड्डाणपूल होणार होता, सँक्शन झाला होता आणि गाजावाजा एवढा झाला की इथून उड्डाणपूल जाणार आहे. पण येथील आमदारांच्या, प्रस्थापित आमदारांच्या काही बगलबच्चांनी त्यांना जाऊन विनंती केली की आमचं या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे आणि या पुलाला वाया पाठवा. आणि वाया त्यांनी पाठवलं. बिनकामाचं बसस्टँड औषधाच्या बोकांडीला आणलं, शाळा तिकडं, सर्व सोयीसुविधा तिकडं, बसस्टँडमध्ये बोकांडीला आणून ठेवलं. ते सुद्धा काय उपयोग नाही. फक्त बसस्टँड कसं लोकांना दिसेल चांगलं विकास, त्या उद्देशाने ती बिल्डिंग बांधलेली आहे. त्या ठिकाणी कंट्रोल नाही आहे, त्या ठिकाणी शौचालय प्रमुख नाही आहे, त्या ठिकाणी काय सोयीसुविधा नाही आहे. तुम्ही जाऊन बघा. बरं, दिनकर माने या ठिकाणी उभे आहेत, तर दिनकर माने आपल्या समोर शक्तिमान आहेत की अजून कोण आहेत? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बहुजनांना, अल्पसंख्याकांना संविधान दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये, प्रणालीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण मोठं कोण छोटं, मतदार 20 तारखेला दाखवून देतील. आणि या ठिकाणी मी लातूर आणि औसा या 2 विधान क्षेत्रामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि लढतोय. पुढं कोण आहे ते बघत नाही, मी काय आहे त्यांना ते दाखवून देणार. धन्यवाद. स्वराज्य शक्ती सेनेचे आज उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांनी अशी भूमिका मांडली की औषधामध्ये जरी विकास झाला असला पण तो विकास काही कामाचा नाही. ज्यांनी कमिशन खाल्लं त्यांनी पुढे आहे. पण या ठिकाणी
मला मी तो मुस्लिम मुलगा असल्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी मला मुस्लिम बहुल संख्येचा मला खूप पाठिंबा आहे आणि यांनी मला पाठिंबा दिला आहे आणि या ठिकाणी मी उदाहरण निवडून 100% निवडून येणार. या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझ्या या औसा विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांना, मुस्लिम समाजांना, बहुजन समाजांना व सर्व आमच्या समाजातील सर्व तळागाळातील मतदारांना विनंती करतो. मी उच्च शिक्षित आहे, MJ शिकलेला आहे. या ठिकाणी एक शिकलेला माणूस काय करू शकतो आणि तुम्ही या ठिकाणी आपल्या तालुक्याला जर प्रगत करायचं असेल तर असाच तुम्ही उमेदवाराला तुम्ही मतदान करा व या ठिकाणी या ठिकाणी मुस्लिम मतदारांना एक सुवर्ण संधी आहे की इतिहासामध्ये तुम्ही एक नवतरुण मुस्लिमांना मत करून आमदार बनवून या औषधाचं नाव देशामध्ये व या ठिकाणी विधानसभामध्ये करू शकता. ही संधी तुम्ही वाया जाऊ देऊ नका, कारण का मुस्लिम एकमेव उमेदवार मी या ठिकाणी आहे. मला अनेक धमक्या आल्या, मला अनेक चुत्याने आल्या, त्याला न घाबरता मी रोडवर या ठिकाणी सामान्य माणसापर्यंत जाऊन माझी व्यथा, माझं प्रचार या ठिकाणी मी करत आहे. धन्यवाद.